झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मनपा निवडणुकीनंतर बाजार समिती उत्साहात सुरू। 8 ते 10 दिवसांनंतर भरला बाजार। भाजीपाल्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती। बाजार समितीत मतमोजणी आयोजित करण्यात आली असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाजार समिती बंद ठेवण्यात आली। मात्र निवडणुकीनंतर आज मंगळवारी बाजार समिती व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी। गेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपालाचा बाजार आता गजबजला असून या ठिकाणी बऱ्या पद्धतीने या सर्वसामान्य गिरायकांची वाढ झालेली आहे आणि जे काही छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर माल घेत आहेत। जे काही 7-8 दिवसापासून मंदी या मार्केटात आलेली होती त्याच्यात आता थोडी आज तेजी झालेली आपल्याला दिसत आहे। अनेक पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत। टमाट्याचं कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते 600 रुपयापर्यंत आज विकलं गेलेलं आहे। तसेच कोथिंबीरचा भाव वाढला आहे। कांद्याची पात, वांगे सर्व या ठिकाणी भाव वाढलेले आहेत आणि अशीच परिस्थिती जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारीपर्यंत तर भाजीपाल्याचे रेट असेच टिकून राहतील किंवा याहीपेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतो। शेतकरीसुद्धा समाधानी आहे। बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली। भाज्यांचे भाव देखील थंडीमुळे वाढल्याचे यावेळी सांगण्यात आले। टोमॅटोचे कॅरेट 250 ते 300 रुपयांवरून 600 ते 700 रुपयांवर गेले असून इतर पालेभाज्यांचे देखील भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। पुढील काही दिवस भाज्यांचे भाव स्थिर राहणार असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळी यांनी दिली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।